शेकापच्या शेतकरी मेळाव्यातून अनिकेत देशमुख यांना इशारा. दोन भावांमधील प्रेम हे अतूट आणि पवित्र असते. त्यामध्ये त्याग आणि समर्पण असते. परंतु जर कोणाचे ऐकून पवित्र नातं अपवित्र करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर यापुढे माझाही नाईलाज आहे, असा इशारा शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचेच बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना दिला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात शेकाप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यातून आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अनिकेत देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. कुटुंबातील व्यक्ती किंवा पक्षातील कार्यकर्त्यांवर वैयक्तिक कोण खालच्या पातळीवर टीका करत असेल तर अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही आमदार देशमुख यांनी दिला आहे. हमें पसंद है शांत रहना, इसे हमारी कमजोरी मत समजना, अशी शेरोशायरी केली. कोण कुठं बैठका घेऊन फूस लावून कटकारस्थान करत असेल तर त्याला मी समर्थ आहे, असा टोलाही अनिकेत देशमुख यांना लगावला. आगामी निवडणुकीत दोन देशमुख बंधू आमनेसामने येण्याची शक्यता आहे. जाता जाता एका गोष्टीचा खुलासा करणं खूप गरजेचं वाटतं. रामाने 14 वर्ष वनवास भोगला, हे सर्वांनी रामायणामधली कथा किंवा सर्वांना माहीत असेल. आणि तो वनवास हा कशासाठी आणि कुणासाठी हे कोणी बसा दादांनो बसा. हा वनवास हा कुणासाठी रामाने वनवास भोगला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. दोन भावांमधलं प्रेम हे अतूट आणि अमर असतं. त्या प्रेमामध्ये त्याग असतो, त्या प्रेमामध्ये संकोचाची सेवा सुद्धा असते. पण जर कुणाचं ऐकून हे पवित्र नातं अपवित्र कोण करणार असेल तर त्या पुढे त्यांचा नाविलाज होणार आहे. हे तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. इथून पुढच्या या ठिकाणी पत्रकार बांधव आहे, आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या जी जनता जे पण मागच्या काही दिवसांपासून त्यांना मी इशारा समजा, त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगतोय, वैयक्तिक काही टीका करायचे की बाबासाहेब देशमुखवर करा. माझं कुटुंब, माझी पत्नी, माझी आई, माझी बहीण, माझे वडील, माझी आजी यांच्यावर जर कोणी खालच्या पातळीला जाऊन जर टीका केली तर बाबासाहेब देशमुख अजिबात खपवून घेणार नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, चौकात किंवा एकट्याला गाठून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा जर कोणी धाडस केलं तर मी गणपतराव देशमुख स्वर्गीय आबासाहेबांचा मात्र आणि मग एक शेर लिहून आणलेला, तुम्हें पसंद है शांत रहना, हमें पसंद है शांत रहना, इसे हमारी कमजोरी मत समझना. आबासाहेबांच्या काळामध्ये जुनी पिढी होती आणि या तालुक्यामध्ये आबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा सलोखा ठेवून या तालुक्यामध्ये गोरगरीब कष्टकरी वर्गाला शांततेत संसार करता यावा याच्यासाठी कष्ट घेतलं. आज जर कोण कुठं बैठका घेऊन कोण कुणाला फूस लावून जर कोण कारस्थान रचत असेल तर बाबासाहेब देशमुख एकटा खंबीर आहे.